त्यांचं परतनं मला वाटतं आता मार्चमध्ये पोस्टपोन झालेलं आहे आणि जे यान त्यांना घेऊन गेलं होतं 8 दिवसासाठी, तर यानामध्ये नायट्रोजन लिकेज आपल्याला दिसून आलं होतं आणि जेव्हा परतीची वेळ आली तेव्हा म्हणजे नासाच्या लोकांना वाटलं की ह्यांना त्या यानातनं परत आणणं कदाचित धोकादायक होऊ शकेल म्हणून त्यांना आणलेलं नव्हतं. आता ह्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे तर त्याच्यामध्ये एक भाग असतो त्याच्या ऑपरेशनमध्ये की त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते जवळजवळ 8-9 महिने आधी ठरलेले असतात. त्याच्यामध्ये मग एक किंचित सुद्धा ते बदल करू शकत नाहीत. तर ह्या काळामध्ये ह्यांना दोघांना परत आणायचं होतं. त्यांना वाटलं आपण परत आणू शकू, पण अनफॉर्च्युनेटली त्या येऊ नाही शकल्या. तर त्या आहेत तिथे. आणि एक मी अनेक ह्याच्यावरती आम्हालाही मेल येते, लोक विचारतात, तर एक सांगू इच्छितो की हे सगळे अंतराळ यात्री हा धोका पत्करूनच गेलेले असतात. त्यांना कल्पना असते की आपण कुठे चाललोय, आपल्याबरोबर काय होऊ शकेल, आणि हे स्वतःच्या इच्छेने गेलेले असतात, त्यांना कोणी पाठवलेलं नसतं. आणि सुनीता विल्यम्सबद्दल हेच आहे की स्वतः त्या हौसेने तिथे गेलेले आहेत, त्या स्वतः आनंदी आहेत. पण आता थोडं 8 महिने झाल्यावर आता त्यांना थोडा कारण तुम्ही मागे एक तर त्या 6 महिने होत्या तेव्हा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी गेल्या 6 महिन्यामध्ये कधीच जमिनीमध्ये जो आपल्याला जमिनीवरती बसण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव मी घेतला नाही, आडवं पडून झोपण्याचा अनुभव घेतला नाही. कारण तिथे जे आहे ते अंतराळात तुमचं वजन नाहीसं होतं, तुम्ही तरंगत असतात. त्यामुळे झोपताना सुद्धा तुम्ही डोकं वर खाली वर काही नसतं. तर तो मी अनुभव घेतला नाहीये. तुमचं शरीर जे आहे ते थोडंसं एक्सपांड होतं. तर जेव्हा त्या परत येतील तर त्यांना ॲक्लमटाईज करायला सुद्धा काही वेळ लागेल.